मी मुख्यमंत्री होणार आहे, तुम्ही बाकीचे आमदार व्हा, कोणी उपमुख्यमंत्री व्हा. 1500 रुपये पैसे आमचे वावर गेला देवेंद्र नागपूरच्या एखादं आणि आम्हाला दिले ते एखादा बांगला गेला का. इथं राजकारण करायसाठी नाही राजकारणात चाललो आम्ही, प्रश्न सुटानात म्हणून सत्तेकडे जायची गोरगरीबाला वेळ आहे. येतात पण ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो, रातभर झोपून देत नाहीत मला. मग त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही, फेरवे नाही, ज्ञानी नाही, तर पण दणपाडी देते. कारण 29ला धक्का बसलेला त्यांना, त्या दर्शनाला जायचं तिथं कुठं जागा आहे. ती जागा मुंबईला आहे प्रश्न सोडायची, त्या जागेवर सोडित नाही तर इकडे कुठे सोडित काढून गेलो डोंगराने. आणि रात्री दहीहंडीचा कार्यक्रम अंकुश पाटलांचा होता आणि आज शेवटचा सोमवार असल्यामुळे भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो. हे आम्ही 5-7 दिवसापूर्वीच आंतरवालीतूनच सांगितलेलं होतं आणि निवेदन अधिकृत दिलेलं पण. आज पण राज्याचे मुख्यमंत्री भीमाशंकराच्या दर्शनासाठी येणार आहेत, तुम्ही जाणार आहात, मग वेळेचं कसं गणित जुळवलं? नाही आता ते येणार आहे ते मला रात्री कळालं. आम्ही तर 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि गणित जुळायला काय ते त्याच रस्त्याने जाते ना, आम्ही त्याच रस्त्याने, त्यात काय गणित जुळायला. नाही भेटीचा त्याचा काय नाही. यो काय असं ही नाही आहे. आमचं दर्शनाचं ठरलं आहे, आम्ही जाणार आहेत. आमचं वाटतं कितीचा टायमिंग आहे, 2चा टायमिंग आहे आणि त्यांचा कितीचा आहे मला नाही माहिती. तुमचे अनेक आरक्षणाचे प्रश्न आहेत, मुख्यमंत्री येत आहेत, तर ज्योतिर्लिंगासारख्या ठिकाणी आपली भेट होऊन तुमच्या मागण्या मांडणार? नाही तिथं प्रश्न सोडायची जागाच नाही. ते दैवत आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी, कारण बऱ्याचशा लोकांचे कुलदैवत आहेत. महादेव हे आमचंही कुलदैवतच आहे, त्यामुळे त्या दर्शनाला जायचं तिथं कुठं जागा आहे. ती जागा मुंबईला आहे प्रश्न सोडायची, त्या जागेवर सोडित नाही तर इकडे कुठे सोडित आडून गेलो डोंगराने. हा आता शेवटचा सोमवार येतं, सरकारला सद्बुद्धी द्यावी म्हणून होऊ शकतो प्रभाव त्यांच्यावरती, सरकारवरती. हा प्रमुख येतं, दोन्ही उपप्रमुख ते येतं. आता का करून देत नाहीत काय माहीत फडणवीस साहेब आरक्षणाचा विषय माहीत नाही. तुम्ही काल बोलताना म्हटले की मुख्यमंत्री होणार नाही किंवा मुख्यमंत्री पदासाठी मी इच्छुक नसणार. हाऊ नाही मला मुख्यमंत्री पदाची, काय म्हणायचं? नाही दादा, आपण नाही स्वार्थी नाही आहे. माझं सगळं खुलं असतं, माझं इच्छा मी कधीच लपून ठेवत नाही. स्पष्टपणानं समाजासमोर मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि मीडियाला सोडून मी आत्तापर्यंत एकही काम केलेलं नाही. मी अंधारात कुठलंच काम करत नाही, त्यामुळं मला इच्छाच नाही. असतेच मी सरळ सांगितलं असतं मी मुख्यमंत्री होणार आहे, तुम्ही बाकीचे आमदार व्हा, कोणी उपमुख्यमंत्री व्हा, गोरगरीब देणारा बनवायचा आहे. आक्रोशात तो आहे. माझा कुठं स्वार्थ घेऊन बसला आहे, माझा स्वार्थ कुठं घेऊन बसला. समाजाच्या स्वार्थाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. समाजाचा प्रश्न, त्यांचा आक्रोश निपटला पाहिजे हे स्वप्न आहे. इथं राजकारण करायसाठी नाही राजकारणात चाललो आम्ही, प्रश्न सुटानात म्हणून सत्तेकडे जायची गोरगरीबाला वेळ आहे. ठरलंच नाही. बैठक कुठं ढकलली, यांनी निवडणुका डिसेंबरमध्ये टाकल्या. यांची शाळा होती, आम्ही नेमका काय निर्णय घेतो. कारण काय झालं आता यांच्या विरोधात 3 विभाग 90% जास्त गेले, 90-95%. म्हणजे मराठवाडा विरोधात गेला, पश्चिम महाराष्ट्र यांच्या 90-95% विरोधात गेला, तसाच विदर्भही गेला. त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची तर आम्ही काय करतो, आम्ही नाही कळून दिली, आम्ही पुढं ढकललं. आमची बैठक वेळेवर घेऊ. सर्वे नाही, सर्वे त्यांना कळालं आमचं सर्वे फरवे काय नसतं. आमची काही लिखापिडी नसेल, सर धोपट असतं, पाडा नाही तर निवडून आणा. त्याच्यामुळे त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही, फेरवे नाही, ज्ञानी नाही, तर पण दणपाडी देते. कारण 29ला धक्का बसलेला त्यांना लोकसभेला, त्याच्यामुळे ते फुल लोडमध्ये. आता काय 113लाच आउट करून टाकणार, त्यांचे पुरे 113 घालवणार जर आरक्षण नाही दिलं तर. विधानसभेला टार्गेट कोण असणार ते सांगू ना, आता जितकं लवकर सांगितलं आमचा खेळ पांग ते टायमाला बरोबर सांगू. म्हणजे लोकसभेसारखी स्ट्रॅटेजी राहणार आहे, पाडा किंवा काय होऊ शकतं. शेवटी समाज आहे, एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्तीपुढं सत्तेची शक्ती टिकूच शकत नाही. हे त्यांना एकदा कळलं आहे. लोकसभेला पण पुढं आणखीन मस्ती असली तर विधानसभेला कळलं, पण त्यावेळेस ते गेलेले असतील, पश्चाताप करून उपयोग होणार नाही. 113वरती मराठी त्यांना येऊच देणार नाही जर आरक्षण नाही दिलं तर. विधानसभेच्या दृष्टिकोनातून नाही. आमचे कामं आरक्षणाचे फक्त सुरू आहेत. आमच्या राज्यभर सध्या घोंगडी बैठका सुरू आहेत, मतदारसंघाने आहे. राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही, बोलत पण नाही आणि मी आशाला लावत नाही. एखाद्याला उगाच आशाला लावायचं, तू इकडं उभा राहा तिकडं उभा राहा, उद्या पाडायचं ठरलं मग काय करायचं. त्याचे पैसे गेले, ते उभा नाही. मी दगे फटके नाही करत कधीच, मी स्पष्ट सांगतो. आणि काय आमच्यात ही चुकच लई आहे, त्यामुळे आम्ही देणार आहे. इतका बाबा इतका बेकार काम आहे, मी तो कोण लाकड्यात पडू असं वाटायला लागलं मला. नुसते उमेदवारच येतो, मारण्याची माझ्याकडे आले लक्ष झाले. येतात पण ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो, रातभर झोपून देत नाहीत मला. शेवटी त्यांना बी अस्तित्व आहे, भविष्य आहे, त्यांचाही प्रश्न आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यांना त्यांचं स्टेटस टिकवायचं आहे त्यांना त्यांचं. आणि आता ते 3 पक्ष एकत्र आले, द्यायचं एकाला
तेव्हा म्हणतो मी तर 10 वर्ष झालं काम करत होतो, मला येऊन सांगत होते 10 वर्ष काम. मग त्यात भाजपचे लय मोठे माझ्या होते यादीच ऐक ना. हां मग माझ्याजवळ उमेदवारी वगैरे मागतायत का काही त्यांची? नाही ते काय बोलतायत हे बघा. मग माझ्या पोटात राहत नाही आणि तुम्ही असं उकरून विचारतात, मग मला सांगत लागत ते माझ्याकडे येऊन सांगते. ते म्हणतात आम्ही 10 वर्ष कामं केले आणि आता तिघं आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचा अंदाज. मग ते असे बोलतात की ते घरानं काय परवडत नाही आम्हाला. मग तेव्हा म्हणतो हे घरानं नाही परवडत राव आपल्याला. मग ते मध्ये जाऊ दे, त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलंच निवडून आणतो आम्ही, हे काय परवडत नाही म्हणे. म्हणजे इतके कदारले ते. आणि भाजपाची जी नीती ना, भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसचं जे वागण्याची पद्धत आहे ना, जी द्वेष आहे ना, तो त्यांच्या मुळावर आला भाजपचे. कारण भाजपमधला मराठासुद्धा खुश नाही आहे तिथं आता. कारण ते शब्द ते हिनवल्यासारखं बोलणं, मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं, मराठ्यांना वेळ न देणं, बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडं, ऐकून घ्यायला वेळ आहे, मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही. याच्यामुळे इतका रोष वाढला आहे. त्यातल्या त्यात त्यांचे माझे आमदार हे तर पुरते कदारले, पूर्ण कदरून गेले. सगळ्याच पक्षाचे राज्य येतात माझ्याकडे. पण मीडिया गेल्यावर तिथल्या स्थानिकाशी ज्यावेळी चर्चा केली ना, त्यांचं असं म्हणणं आहे की वारं हे पश्चिमेकडून होतं, मग पश्चिमेकडचा पुतळा कसा पडला. आणि मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा आणि आजही मुख्यमंत्र्यांना सांगतो त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. हे असं कसं होऊ शकतं असं लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होतं ब्रांचमध्ये त्या, म्हणजे जे पुतळा आहे एकूण त्याच्यात काहीतरी असंही काहींचं म्हणणं आहे. त्याच्यात खोलवर गेलं पाहिजे आणि त्यात राजकारण नाही केलं पाहिजे. ते विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांनी. तुम्ही जर राजकारण केलं, तुम्हाला जर वाटत असलं आम्ही असं आरडाओरडा करू, आम्ही एकामेकाला अंगावर देऊ, एकामेकाला शिव्या देऊ, गोंधळ घालू, मोर्चे करू, हे विषय असाच दबून जाईल, आम्ही दबून नाही जाणार. ते समाज या राज्यातली जनता आणखी जागी आहे. तुम्ही जर असंच करत राहिलं आणि लोकांना येडत करत राहिलं, पायाखाली टाकणार लोक तुम्हाला. आम्ही आहेत ना, आणखी काळजी करू नका म्हणून, आम्ही आहेत. तुम्हाला जिरू देत नाहीत दोघाला, पण तो विषय नाही ना आमच्याकडून नेऊन सोडा. माझ्याच गाडीच 9 जण आहे एकट्याची. मग अशी किती आहेत बघा तुम्ही. आता इथं प्रत्येक जण आलं त्याला वाटतं महा नंबर आहे त्यांचं. त्यावेळेस ते समाज ठरवणार आहे. मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. मी इच्छुक समाजासमोर ठेवणार आहे प्रत्येक मतदारसंघातले. जर लढायचं ठरलं तर बरं का, नाही तर व्हायचं गोळ परत. आम्ही लढायचं आहे का पाडायचं आहे हे बैठक घेऊन ठरवणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक 4-8 दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार आहेत पूर्ण राज्याच्या. 20-22 लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्या समोर सांगणार आहेत लढायचं का जिंकायचं. त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार ठेवले जाणार आहेत. ते जर म्हणले हे द्यायचा तर त्याला आम्ही निवडून काढणार, म्हणजे काढणार 100. नाही आमच्यात तसलं नाही राहिलं आता. ते पहिल्यांदा होतं टांगड्या वाडावडी. हे टांगड्या वाढणारे आमच्यातले आहेत ना इकडे काही मुंबईकडे. हां ते आहेत ना. ते मला अनेक उमेदवार भेटायला येतात, पण खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाराज असले पुढे येतात. कारण काय बोलतात? नाही मग आता नको सांगायचं. ते म्हणले आता सांगू नका, आमचं लय गुतलेलं तिथे. ते म्हणते दिलेले कामं ते सगळे लफडे गुतून देईन म्हणे गाड्यात. ते लय खुनशी म्हणे, लय खुनशी. त्याच्यात लोक सांगायचे लय खुनशी म्हणे ते देईन गुतून. पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणे टाइम आला त्याचा आता. कारण सगळे कदारले त्या रच्चे लय देतो. तुम्ही गेल्यावर आता कावर बोलवतो मला तरी आम्ही तुमची लय वाट बघत. ते लय चाप्टर येतो लय हुशार. ते बघत येत आधी आहेत का गेलेत का मीडियावाले. नियम का मीडियाने आमचं पायरी सोडणं आणि ते चिटकणं एकच होतं. आम्हाला शॉक बसतो इतके पटकून कसं आलाय. तातडीनं पंचनामे करणे, ते पीक पाहणी अहवाल ते त्याला फड्यात पडू नका. कारण सर्व्हर डाऊन असते, ते नेट व्यवस्थित चालत नाही. त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं 2-3 वर्षापासून वाटोळं झालेलं आहे. प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा. तुम्ही पुढच्या वर्षी देतात ते जमणार नाही. आता मी आहे ना मैदानात. आता बघतो नाही शेतकऱ्याच्या कशा भरपाई लवकर देत नाहीत, कसे फसवणूक करतायत. इथून पाठीमाग आंदोलक त्यांचेच असायचे, राज्यकर्ते तेच असायचे. म्हणजे कासरा त्यांच्या हातात. जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना, तर याच्यातून 60-70% हेच बाहेर निघतंय की आंदोलन करणारे त्यांचेच, सत्ताधारी तेच, आणि सत्य एखादं आंदोलन करणारा असला तर त्याच्यात बी त्यांचेच लोक घुसवायचे. हे डाव असायचे त्यांचे. आता आम्ही आहेत ना, शेतकऱ्यांचे कट्टर पोरं आम्ही आहेत. आता कसं काय शेतकऱ्याला फसवतात, मराठ्यांना फसवतात, धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवतात, 18 पगड जातीच्या लोकांना गोरगरिबांना कसे फसवतात आता बघतो आम्ही. वा पटलं आपल्याला. खरं आहे ना. तुमचे 1500 अरे आम्ही गमिले देतो पिकाच्या दिवशी, त्याशिवाय खळं केलं त्या दिवशी. हां इथं तुम्ही केलं हे वाईट नाही, ते चांगलंच असं योजना 100%. पण आमचं आरक्षणाचं काय? लाडक्या बहिणीला दिलं ना, ते भाच्याचं काय? त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाच्याला. अंदाजी शेतात काम करतो त्याचं काय बांधावं? ते मेलांच्या घरात काम करू त्याच्या मालाला भाव द्यायचा आहे का नाही? तुम्ही आयुष्याचं द्या हो. तुमचे 1500 नको, 3000 नको. तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या. आमचं हे म्हणणं आहे. आता ती दिवाळी आली जवळ. आता ते आनंदाचा शिरा घेईन. आता त्या आनंदाचा शिरा देणार. ते तेल कसलं गाणू, ते डाळ 15 दिवस भिजायला टाकली तरी भिजत नाही. आता ते देते ते आता नुसते नादी लावते ते आता.
आता फक्त नदी लावते. ह्या योजनांचा महायुतीला फायदा होईल असं सांगितलं जातं. पैसेच आमचे दादा ते शेतकऱ्यांनी जनतेचा टॅक्स GST इथं साधी साबण घेतली तरी जागेवर पैसे कटत जातात. पहिली उधारी असायची, GST आयकर नंतर भरला जायचा, आता जागेवर आहे, हलणं देत नाही. लय कर्तव्य दक्ष सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचं. पैसे आमचे आम्हाला देऊ राहिलेत 1500 रुपये. पैसेच आमचे वावर गेला देवेंद्र फडणवीस नागपूरचा एखादं, आणि आम्हाला दिले ते एखादा बांगला गेला का? नाही, आमचेच पैसे आम्हाला दिले. देणार लोक ते का नाही घेऊ? लाडक्या बहिणीने का नाही घ्यायला पैसे? बिंदाच घ्यायचे, पुढं कामाला येते. तुमचं गेल्या काही दिवसांमधला रोग जर बघितला तर फडणवीसांवरतीच दिसतोय. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हेही सत्तेत आहे, त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही. त्यामुळे विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतल्या सर्व नेत्यांना? फडणवीस आमचे विरोधक नाहीत, शत्रू नाहीत. जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांग, विरोधक नाहीत. फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेलं नाही, पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठ्यांची, ती आता आम्हाला पटायला तयार आहे. का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत का? तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालता, ही त्यांची वागणूक चांगली नाही. मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही? याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले. हे आहेत मुंबईतले, पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे, मुंबई महानगर सोडता, हे सगळे मराठी नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज. देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही, कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू देत नाहीत आरक्षणावर. भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर? आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो? ते करतेच ती आहेत. काही उपयोग नाही तुमचं गाडी असो, तुमची गाडी बिघडी तुम्हाला फिटरकडेच न्यावं लागणार आहे. मेन फिटरच देवेंद्र फडणवीस सरकार बनिणार. याचा नट बोलतं त्याला बसीन, त्याचा नट बोलतं याला बसीन. मेन फिटरच देवेंद्र फडणवीस. त्यांच्या हातात ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे. माझी विनंती आहे, मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजात सुद्धा जायचं. आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा. ते राजकारण तुम्हाला लकला, पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरांगे पाटील आता राजकीय बोलायला लागली तर मी 100% बोलणार. आता तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही, देणार नाही, तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार. ही विनंती. धन्यवाद. फडणवीस साहेब, मी आज सांगतोय मला राजकारणात जायचं नाहीये, आमच्या समाजालाही राजकारणात जायचं नाहीये, पण मराठा आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणार, असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की आज भीमाशंकरला निघालोय, दुपारी 2 वाजता दर्शन घेईन. आमचा दौरा गेल्या आठवड्यात ठरला होता. काल रात्री समजलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत, मात्र त्यांची वेळ मला माहिती नाहीये. आम्ही आमच्या नियोजनानुसार जाणार आहोत. भीमाशंकर चरणी आरक्षणासाठी साकडं घालू. भीमाशंकर या सरकारला सद्बुद्धी देईल. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. देवाच्या दारात थोडीशी चर्चा करतात. चर्चा ही मुंबईलाच होऊ शकते. मला मुख्यमंत्री व्हायचं नाहीये, माझी ती इच्छा सुद्धा नाहीये. असं असतं तर जाहीर केलं असतं. इतरांना म्हटलं असतं तुम्ही आमदार खासदार व्हा, मला माझा स्वार्थ पाहायचा नाही, समाजासाठी लढायचं आहे. ते पुढे म्हणाले की सरकारला आमची विधानसभेची भूमिका पाहायची होती, मात्र त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या. मग आम्हीही आमचा निर्णय पुढे ढकललाय. विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आत्ताच सांगणार नाही. लोकसभेला समाजाने यांना ताकद दाखवून दिली आहे, विधानसभेतही दाखवू. राज्यभर दौरे सुरू आहेत, मात्र समाजासोबत विधानसभेबाबत मी चर्चा करत नाही. मुळात आमच्याकडे उमेदवार आहेत. राजकीय अनेक नेते जे विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत ते मला भेटायला येतात, मात्र मीडिया निघून गेल्यावर ते माझ्याकडे येतात. आम्ही 10 वर्ष काम करतो आणि 3 पक्ष एकत्र आलेत, मग आमचं काय होणार? आम्हाला हे घराणं नको, आम्हाला ते घराणं नको. भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत, त्यांना आम्ही शत्रूही मानलेलं नाही. फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही. मराठेच मराठ्याच्या अंगावर ते सोडतात. फडणवीस हे कोणत्याच मंत्र्यांना आणि आमदारांना काम करू देत नाही. अगदी आरक्षणाबाबतही ते बोलू देत नाही. पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.